तो सांगा तुला 3 वर्ष मी किती बकऱ्या तारल्या असतील एक तुमचा अनुभव सांगा ना तरी म्हणजे माझे काही याच्यापूर्वी 150 बकरा होता तर ते मग असे लग्नाला याला त्याला विकून टाकले नंतर आमच्या इथं अवघे फक्त 2 बकऱ्या होत्या आज 2 बकऱ्याचे माझ्याकडे 30 बकऱ्या आहे होत्या पाहिजे 13 आज त्याच्यावर माझा जवळजवळ 13 ह्या यंदा 14 वर्ष म्हणजे त्याच शेती वगैरे काय करत नाही म्हणजे 2 बकऱ्यावरती 30 बकऱ्या. हा 30-33 बकऱ्या अख्खीच आहेत म्हणजे घरीच 4 आहेत बाबा मी एक बकऱ्यावर जवळ त्याला माहित आहे माझी 18-20 बकरा झाली एक बकरीवर कुठल्या बरोबर ना मग एक बकरीवर एक बकरीवर 18-20 झाली. तर तुम्हाला सांगतो तू खाऊन पिऊन ना म्हणजे वर्षाला मला आज रोजगार लागले तरी टाकून बकऱ्याच्या मागे येणं. आतापर्यंत जवळजवळ 7 का 8 बोकडे मी विकलं. मी 1,30,000चं बोकडे विकले एक बोकड्या कितीला विकला? तो एक बोकड्या 8,000. वर्षाचं किती विकलं? नाही 8च बोकडे विकलं नाही त्याचे नाही काय ना, म्हणजे वर्षाला किती विकलं? आता वर्षाला नाही सांगता येणार म्हणणं. मी एक वेळेस 3-3 बोकडे विकले एक वेळेस हा. एक महिन्यात 3-3 बोकडे म्हणजे कम से कम बोकडे तरी 4-4 महिन्याचा असते बरोबर. म्हणजे 4 महिन्यात पैसे आपल्याला भेटून जातात. उत्पन्न आहे. उत्पन्न. आता माझ्याकडे 2 बोकडे सध्या आहेत आणि घ्यायला हा बा हात आला काय रे 14,000 रुपये लावून गेले एवढलं काय तसं किती महिन्याचा बोकडे? 3 महिने झाले 3 महिन्याचा बोकडे. 3 महिने झाले हा 14,000 रुपये लावून गेला 14,000. हा पण बाबा मला काय अडीच नाही काम आहे हम्म. तर मग मी कशाला देऊ हम्म, उद्या बरोबर. आज जर त्याला सांभाळला तर उद्या 2 पैसे माझे वाढत हा. जेवढे दिवस आपल्याकडे ठेवला तसं पैसा वाढतात. वाढत आहे. असा काय आहे? माझा तो अनुभव आहे आपण गरजेनुसारच देतो. हा बरोबर. नाही तर जेव्हा देण्याची गरज पडली तेव्हाच आपण हा. देतो ना. हा. गरज नसली होती कशाला आपण काय आता मी 16 बोकडे 1,20,000 ओपलं मध्ये ना तर काहीतरी एक बोकड्या 9,500 आहे 9.5 बरोबर. 16 बोकडे विकले. 16 बोकडे उचलून नेला आपला राम नांदगावचा. नांदगावचा बरोबर. त्याचाच उचलून नेला सांगे दादा नेऊ का म्हणे नाही मी त्याला काहीच बोललो नाही पण त्याने पैसा आणून दिला 8,500 रुपये एक बोकड्याचा आणून दिला म्हणजे त्याच्या हिशोबाने 3 बोकड्यांचा पैसा आणून दिला मग मी त्याला काही डबल बोललो नाही संबंध आता आहे आपण आहे हा, कसं आहे ना बरोबर. त्याच्यामुळे मग काही बोललोच नाही म्हणा त्याचा फायदा आहे बोकडे नाही, आहे ना तुम्ही शेती करा शेती शेतीला जोडधंदा शेळी पालन. हा शेळी पालन व्यवस्थित अरे आहे. इथले आता माहित आहे